खरं म्हणजे मला आज फार आनंद होतोय की एका माझ्या मित्राचं पुस्तक जे वेगळ्या ढंगाचं आहे ते आत्मकथनात्मक आहे. ललित गद्य असलं तरीही आठवणींच्या अनुषंगाने जाणारं असं पुस्तक बाहेर येत आहे. त्यासंबंधी मला आज बोलण्यासाठी बोलवलं आहे याचाही मला वेगळा आनंद आहे. मंचावरील सर्व उपस्थित व समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी, रोहिदास जाधव आणि मी 1994 पासूनचे मित्र आहोत. म्हणजे आम्ही MA ला एकत्र आलो पुणे विद्यापीठामध्ये. म्हणजे आज 33 वर्ष झालं आम्ही मित्र आहोत. MA 2 वर्ष झाले. 97ला आम्ही MPhil ला प्रवेश घेतला. त्याला 5 नंबरला 56 नंबरची रूम मिळाली, मला 57 नंबरची रूम मिळाली. त्याच्या अगोदर आम्ही असे एकत्र राहायचो आदनमधून. त्यावेळेस रोहिदास काहीतरी लिहायचा, कथा लिहायचा, आठवणी लिहायचा आणि आम्ही ते वाचायचो. आम्ही त्याला म्हणायचो, अरे तू काहीतरी लिहून काढ ना, जरा पुस्तक तुझं आलं पाहिजे. लिहितो म्हणायचं. म्हणजे MA पर्यंत एक मुलगा होता, लाजरा बुजरा, मागे बसायचा, आणि तो लिहितोय हे कळल्यानंतर आमच्यासारख्या वाचकाला फार आनंद वाटायला लागला. आणि तेव्हापासून त्याच्या संबंधी एक त्याच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला. एक आदर निर्माण झाला. अरे हा लेखक आहे, हा चांगला लिहू शकतो. तुमचे काही गुण कळाले तर लोक तुमच्याकडे वेगळ्या अंगाने पाहतात. झाकून ठेवलं कळणार नाही. 97ला आम्हाला वाटायचं की ह्याची अशी पुस्तकं आली पाहिजेत, हा चांगला लेखक झाला पाहिजे, हा चांगला कादंबरीकार होऊ शकतो, कथाकार होऊ शकतो. तर स्वभाव मला माहिती होता. बऱ्याच वेळा साहित्यातून तो लेखक दिसतो, उलगडतो. मित्र म्हणून मी रोहिदासला अनुभवलेला आहे. तो कधी एवढा बोलायचा खळखळून, एवढा हसायचा, बोलायचा, आणि कधी कधी काही बोलायचंच नाही. कवी मंडळी, लेखक मंडळी जरा मुडी असतात. हां, ते केव्हा कधी कसे काय वागतील सांगता येत नाही. कधी काय बोलतील सांगता येत नाही. आमच्या काही मित्रांनाही त्याच्या त्या मुडी स्वभावाचा अनुभव आलेला आहे. बलवंत जीवकर आपल्या सध्या नाही आहेत. डॉक्टर दिवार ते त्यांच्या घरी आले होते, काहीतरी बिनसलं आणि मग ते अबोला धरला. परंतु 33 वर्षामध्ये मी एक माझा मित्र म्हणून, एक प्राध्यापक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून पाहत होतो. पण हे पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या पलीकडला रोहिदास काय आहे, किंवा तो असा विक्षिप्त किंवा मुडी का आहे, बऱ्याच वेळा तो त्यात रमत का नाही पुण्यामध्ये, बऱ्याच वेळा तो असा एकटा वाटतो, ह्याची कारणं मला या पुस्तकातून मिळाली. मला रोहिदास उलगडत गेला, मला रोहिदास समजत गेला. काही माणसं ही वेगळी असतात. तुमचं पाहिलं असेल की रोहिदास चिंचेवर लिहितोय, विहिरीवर लिहितोय, ओढ्यावर लिहितोय. बघा, डोंगरावर लिहितोय, खिंडीवर लिहितोय. आणि ते वर्णन म्हणून नाही, जसं काही ती मातांची जीवाभावाची माणसं आहेत आणि त्यामध्ये याचा जीव गुंतलाय. अशी माणसं फार वेगळी असतात. पण त्या चिंचेला कोणी म्हणतं जे भूत आहे म्हणून त्याला नावं ठेवायची, ह्याला वेदना व्हायच्या. तो ढव ह्याला कसा, त्या ढवाने ह्याला कशी साथ दिली, उंबर ढव, या संबंधी तो बोलतोय. विहिरी संबंधी बोलतो. मी विहिरीची नातं जोडणारा, खिंडीची नातं जोडणारा, आणि आठवणानंतर रात्री बेरात्री त्या खिंडीत जाणारा भेटायला. असामान्य माणसं अशी वेगळी असतात. ती तुमच्या माझ्यासारखी हमरस्त्याने चलत नाही. ते हमरस्ता नाकारतात. हा इथल्या अनेक पायवाटांसंबंधी बोलतो.
त्याला डांबरी रस्ते म्हणजे आजगरासारखे वाटतात, पण पायांच्या वाटा, म्हणजे वाटांसंबंधी एवढं त्यांनी लिहिलेलं आहे. ही वाट अशी गेली, ही वाट तशी आलेली आहे, मग खालच्या वाटाने उतार आहे, मग तो चढ आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर हा प्रेम करणारा माणूस. ह्याने पुस्तक कुणाला अर्पण केलंय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोरच्या मातीला पुस्तक अर्पण करणारा माणूस आहे अवलिया. की तो निसर्गाशी गप्पा मारतोय, निसर्गाशी रमतोय. मग मला कळाय की हा अचानक गप्पा राहायचा, आमच्यात मिसळाचा का नाही? कारण का माणसाचं जंगल हे स्वार्थाने भरलेलं आहे, हेवेद्यावाने भरलेलं आहे. सख्खे मित्र असले तरी त्यात संघर्ष असतो. पहिला कोण येणार, कुणाला मान सन्मान, त्यात संघर्ष आहेच. निसर्गाशी वागताना मात्र असं नसतं. म्हणून हा या निसर्गातील घटकांची नातं जोडतो आहे. त्यांचं वर्णन करणं वेगळं. अनेक निसर्गवादी कवी आहेत. निसर्ग त्याला कसा भावला या अंगण ते मांडतात, तो कसा दिसतो ह्याला मांडतात. हा नातं जोडतो. आपली जीवभावाची माणसं या अंगण त्याकडे पाहतोय. हा रोजच मला फार वेगळा वाटला. याची अनुभूती मला नव्हती या अगोदर. दापसाचा तो अध्यक्ष झाल्यावर तो कार्यकर्ता कसा आहे मला माहिती होतं. अशी प्रचलित पायवाट नाकारणारे हा व्यक्ती आहे. आदरणीय वसंत साळवे ही अशी व्यक्ती आहे. म्हणजे चांगला प्राध्यापक त्याला होता आला असतो, चांगला लेखक त्याला अजूनही होता येईल. परंतु मी रस्त्यात गाडीत बोललो सरांशी, सबनीस सरांशी, समतावादी समाजाचं स्वप्न पाहणारा हा माणूस आहे. तुम्ही आम्ही माझं घर कसं होईल, एकाचे 2 घर कशी होतील, माझ्या घराचं कसं नंदनवन होईल, माझ्या मुलाबाळांचं कसं चांगलं होईल, हे स्वप्न बघतो. हा समाजाचं स्वप्न पाहणारा माणसं. अशी माणसं वेगळी आहेत, अवली आहे. अशी माणसं साळवे सर आता तुमच्यासारखी होणे अवघड आहे. समीक्षा होते म्हणून कळतं की बाबा हा डोंबिवलीला का रमला नाही प्राध्यापक असताना सुद्धा, कारण याचं मन या मातीत रमलेलं आहे. इथल्या वाटांमध्ये, इथल्या माणसांमध्ये, इथल्या खिंडींमध्ये, इथल्या विहिरींमध्ये, इथल्या ढोवांमध्ये. हा पुण्यात पण रमला नाही. भलीभली माणसं पुण्यातून रमतात, हा रमला नाही, पुन्हा गावी आला. ह्याची कारणं मला सापडली. म्हणून उद्या भोरला रोहिदासच्या नावाने सुद्धा ओळखलं जाऊ शकतं. त्याची पारंपरिक वाट नाकारून चालणारी माणसं आहेत. सगळ्या जाती धर्माला एकत्र करून त्याची मूठ बांधणारे हे माणसं आहेत. आजही सगळ्या जाती धर्मातील लोक इथं आलेत. या पुस्तकाचं प्रकाशन त्याला पुण्यात करता आलं असतं, पण नाही, या मातीशी बांधला गेलाय. नाळ नाही, बांधला गेलाय. नाळ तर आहेच, नाळ असतेच. ही माती तो सोडणार नाही. आणि त्याचं सगळं या पुस्तकात दिसून येतं. म्हणजे हे पुस्तक त्यांनी लिहिलं का, उद्देश काय? तो म्हणतो इथली जी माणसं आहेत ना, या माणसांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. ही माणसं बिनचेहऱ्याची आहेत. जीवन जगण्यात त्यांचं विश्व मर्यादित आहे. पण ही कधी साहित्याचा विषय झाली नाही. ही माणसं साहित्याची विषय झाली पाहिजे. निसर्गात राहणारी माणसं निसर्गाचे गुण आपाप घेतात. जानकाय असेल, इतर काकू असतील, त्या फार सेवा देतात. त्याला कारण आहे. मन अतृप्त झालं, विचारांसारखं घडलं नाही की माणसं शिव्या देतात. मी एम एला आल्यानंतर जेव्हा शिव्यांच्या अनुषंगाने पुस्तकं वाचली तेव्हा वाटलं की शिव्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हो, समाजाला जाग्यावर आणण्यासाठी कायदा म्हणून, एक आसूड म्हणून
शिव्या काम करतात. हो, लग्न व्यवस्था नंतर आलेली आहे. मग कोणतं कृत्य माणसाने करू नये त्या अनुषंगाने सगळ्या शिव्या आल्या. मग हे जे आहे निचरा, म्हणजे मी हमेशा म्हणतो की साहित्य कसं असावं, व्यक्तिनिष्ठ साहित्य हे थोडं रंजनवादी असतं. ह्यांचं व्यक्तिनिष्ठ नाही आहे, समाजनिष्ठ आहे. म्हणून हृदयाच्या साहित्याचा अभ्यास समाजशास्त्रीय अंगण झाला पाहिजे, मानसशास्त्रीय पद्धतीने झाला पाहिजे. यातल्या महिला ज्या आलेल्या आहेत ह्या सेवा देणाऱ्या आहेत. पण मला एक वैशिष्ट्य वाटतं, त्यातली एकही महिला अशी नाही की तिला नवरा मारतोय. दारुडे सगळेच आहेत आणि नवरा मारतोय म्हणून ती पळून गेली असं नाही. नवऱ्याला यांची भीती वाटते. अरे म्हणलं काय, आज बायकोचा मूड व्यवस्थित नाही असं कळलं की नवरा पळून जातोय, पोरग पळून जाते. क्या बात आहे. मी जे अनुभवलं ते वेगळं आहे. नवरा दारू पिऊन आलं म्हटलं की त्या बाईचा ठोका चुकलाच, पोरं पळून गेलीच, ते वेगळं आहे. ह्या रडणाऱ्या बाया नाहीत, ह्या लढणाऱ्या बाया. निसर्गाने त्यांना सांगितलंय लढायचं आहे, टिकून राहायचं आहे. गड किल्ल्यांमध्ये, कपऱ्यांमध्ये, मावळ भागात राहणं साधी गोष्ट नाही. चिवट झाडं तिथे टिकतात. हा चिवटपणा माणसांमध्ये आहे. आणि त्याला वाटलं की हे हिरो आहेत, म्हणजे एक ह्या माणसांसंबंधी काय म्हणतो हा, ते नक्कीच मला असं वाटलं वाचून दाखवलं पाहिजे. पहा, ही माणसं तशी दुर्बळ आहेत पण दुरागरी नाहीत, परोपकारी आहेत, स्वार्थी नाहीत, भांडखोर शिवराळा निश्चित आहेत, पण मनानं खळाळत्या निर्मळ झऱ्यासारखी आहेत. त्यांचं अंतःकरण आभाळा एवढं विस्तीर्ण आहे. अशी माणसं साहित्याचा विषय झालं पाहिजे. आज सगळीकडं स्वार्थपणात असताना ही माणसं आपल्याला, ही आभाळा एवढी मोठी माणसं आहेत, कारण स्वार्थ नाही आहे. कसला स्वार्थ नाही. म्हणजे एक दोन काही उदाहरणं त्यानं सांगितलेलं आहे. म्हणजे दलित समाजाची विहिरीमध्ये कावळा पडल्यानंतर गावातल्या विहिरीमध्ये पाणी भरायची यांच्याला वेळ आली. तेव्हा त्यांनी सांगितलं की सुतार काकू अक्का शंभू अक्का हिने थोडा जातीवाद केला, थांब आम्हाला हे करायचं येऊ नको. तो हृदयातला अनुभव आला, जातीचा अनुभव आला. तर मग तुझ्या अशा अनेक परजातीतल्या महिला, सवर्ण महिला ज्या जातीयता पाळत होत्या त्यानंतर जातीयता पाळत नव्हत्या. त्यांना समजून चुकलं, इथून तिथून माणसं सारखीच. आज अनेक विचारवंत मी पाहतोय, त्याला विचारवंत म्हणायचं का प्रश्न पडतो. शिकली सवरलेली माणसं एवढं कळत असताना सुद्धा जातीयता पाळतात. आणि सामान्य माणसं, ह्या बाया, परंपरेने आलं होतं पण त्यांना अनुभव आला, त्यांनी ती जात मानसिकता सोडून दिली. उंबरढव इथं ते गुरं चालत असताना काही सवर्ण महिला त्याला भेटल्या. ते म्हणजे मला यांनी आईसारखं प्रेम लावलं, मुलासारखं जपलं. घरी जेवायला घेऊन जायच्या, दिवाळीचं आणायच्या. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नाही काय घेतल्या, इथल्या नाही काय. ज्या ज्या ठिकाणी निसर्ग असतो, ज्याचं रूप भयानक असतं, पाऊस पडल्यावर विचारू नका, अंधार पडल्यावर विचारूच नका, त्या त्या ठिकाणी अंधश्रद्धा उत्पन्न होते. हा समाजशास्त्रीय नियम आहे. त्यामुळे वर्तवैकल्य, भूताटकी ह्या गोष्टी इथं आहेतच. तर सांगितलं, रात्री लोक सांगायचे इथं भूत आहे, तर अमुक आहे, इथं हाडळ आहे, ह्याचा आवाज येतो, भूताने तांबूकून मागितली. हो, भूतांचा छबिना चालू आहे. पण तो म्हणतोय की हळूहळू
आधुनिक तालीम आम्ही शिकलो आणि आम्हाला कळलं असं काही नसतं. नेमकं शिक्षणामुळे इथल्या माणसांच्या मानसिकतेमध्ये कोणता बदल झाला याच्यासाठी हे पुस्तक वाचायचं. काय बदल झाले, आधुनिक कसे बदल झाले आणि त्या बदलाचा काय परिणाम झाला, माणसं कशी बदलली, ह्या बारीक गोष्टींची नोंद हा माझा मित्र इथं घेतो. इथं निरीक्षण फार आहे. फोडणी कशी द्यायची, तिथल्या महिला फोडणी कशी देतात, मला ते फार नवीन वाटलं. उलथनं गरम करायचं, त्याच्यावर तो ठेचलेला लसूण ठेवायचा, त्याच्यावर मग तेल टाकायचं. अरे काय बात आहे, म्हणलं घरी प्रयोग करून बघू. आणि तो म्हणतोय ना की यांच्याकडे सर्जनशीलता फार आहे. लग्नाच्या वेळेस गाणी म्हणतायत, ही पाठ कशी करतायत, शिव्या अशी देत आहेत लांब लचक. त्यातल्या महिलांच्या शिव्यांचा फार प्रभाव आहे हृदयावर. तो देत नाही गोष्टी वेगळी. तो आताही मला मग अशी बोलला की सगळ्या माझ्या पाठ आहेत. पाठ का होतात, परिणाम झालाय म्हणून. परिणाम झालाय म्हणून पाठ होतात. आणि अशीच माणसं म्हणजे लहानपणी जिथं टी व्ही नाही, मोबाईल नाही, अशामध्ये लोकांना आकर्षण काय, भांडणं चालली. माझ्या गावी पण तसंच व्हायचं. भांडणं चालली की मित्र मला बोलवले यायचे. आम्ही गाडी खाली असं बसून ऐकायचं. दुसरं कारण हेच नाहीये, काही नाहीये, साधनच नाहीये. ती पात्र आहे तशी मांडणं, शिल्लक गोष्टींवर भांडणं, विहिरीवाल्यांच्या गप्पा, माया त्यांच्या चुलत्या असतील, आत्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर कळतं की बाईला समजून घेणं महत्त्वाचं आहे. काही रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन आहे. मंगळवारचा बाजार असतो, हवासा वाटणारा बाजार वाटतो, हा बाजार पराचा नको, मंगळवार नको. कारण त्या काळी लोकांना पगार मिळायचा आणि लोक दारू पिऊन यायची आणि झोप व्हायची नाही. रात्रभर गल्लीमध्ये, गावामध्ये दंगा. म्हणजे ह्याची गावामध्ये दंगा नको, म्हणजे मी रंजन म्हणून ते पाहायला जातोय, पण हे नको. वय सुलभ भावना आहे, अरे भांडणं चालेल का, आणि चला. परंतु ह्याचं एक मन म्हणतं की असं नको. मला असं वाटतं की हा मंगळवार नको नसावा. हे जे दोन मत आहेत, दुसरं मत मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि दुसरं मत हे फार कमी लोकांना असतं. त्यातलं काही पुरुषांचे व्यक्तिरेखा आहेत. कदम गुरुजी, एखादा शिक्षक त्या मुलावर किती प्रभाव टाकू शकतो. अनेक गुरुजींचे वाईट ते अनुभव सांगितले. म्हणजे गुरुजी कसे जातीवाद करायचे, तसे मारायचे, जातीचा उल्लेख करायचे, त्यांनी लिहिले, सगळं नावानिशी लिहिले. 15 ऑगस्टला म्हणे आम्हाला कळायचंच नाही 15 ऑगस्ट आहे काय. इथल्या लोकांना कळायचं नाही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी काय फरक आहे. बाबासाहेबांचं नाव घ्यायचेच नाही. ती सल असणं वेगळं आणि त्यातून पर्याय शोधणं वेगळं. रोहिदास पर्याय शोधतोय. त्यांनी एक गाव संविधान साक्षर केलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये संविधान साक्षर गाव करणारा हा एकमेव कार्यकर्ता आहे. हे कुठनं आलं, हे कसं आलं, हे इथनं आलं. ह्याचे जी बीज आहे हे लहानपणी 4ला 5वीला असताना त्याच्यात घटना लोकांना कळली पाहिजे. बाबासाहेबांचं महत्त्व लोकांना कळलं पाहिजे. का ते समतावादी आहे. बाबासाहेब कोणाची धनदौलत नाही, धर्माच्या जातीच्या अंगाने पाहू नका. हा जातीचा म्हणजे बाबासाहेब तुमचे, ते सोडून द्या, आता बाद झालं, हे सांगणारा हा हृदयास. म्हणून संविधान जगण्याचं काम, संविधान लोकांना कळलं पाहिजे. आणि ती खंत तो व्यक्त करतोय. आणि तो इथे काय करतो आहे, मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या आजी संबंधी, सखुबाई संबंधी जरा भावनिक आहे रोहिदास. सखुबाईचं वैशिष्ट्य आहे, लवकर विधवा झाली, 3 मुलं, तिने सांभाळ कसा केला. ते पात्र मला सगळ्यात जास्त आकर्षक वाटतं सगळ्या पात्रांमध्ये.
सखू आजी जी आहे, म्हणजे सखू आजीची भाषा जी दिलेली आहे ना, तर ते मी कोणी जर ओळखीत नसताना माणूस दारात आला तर ती काय म्हणायची, कोण कोण गो ह्यो भाड्या आणि गटार झाड्या. सहजता, पुरुषांपासून दूरी ठेवण्याची मानसिकता आणि विधवा बाईंकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो. त्यांना आलेला अनुभव असतो आणि ती बाई आपला राग, आपला दृष्टिकोन व्यक्त करते. कोण गो ह्यो भाड्या आणि गटार झाड्या. त्याच्यामुळे कारणं असतात, कारणं शोधा. घरी आलेल्या पाहुण्याला ते अशी पाठवायचीच नाही. जीव खाऊ घालणार, थोडे पैसे देणार, असे प्रेम करणारी बाई ह्या परपुरुषाला अशी काय वागते आहे. कारण शोध घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टी ही रिॲक्शन आहे. तुम्ही काय बोलता, तुम्ही काय शिवाय देता, ह्याची रिॲक्शन आहे. ही शाब्दिक रिॲक्शन आहे. म्हणून सखूबाई ती कशी प्रेम करायची, म्हणजे रोहिदास 10-11 असताना मोळ्या आणायचा, तर ही तांब्या घेऊन अगोदर 1 किलोमीटर पुढं त्याला पाणी पाजायला. माझं पोरगं बबड्यात थकला असेल, पाय चोळायची, तेल लावायची, त्याची काळजी घ्यायची. दारिद्र्याने खचलेली माणसं आहेत, पण मनाने फार मोठी माणसं. म्हणून त्यांची भाषा जी आहे, खरं म्हणजे ह्यात ललित गद्य असल्यामुळे निवेदन फार आलेली आहे, संवाद फार कमी आले. तरी मला सखूबाईचे जे संवाद आहेत काय ते फार मला आवडतात. आणि अजून त्यांचा संवाद आहे एक तुझा, काय बाय आकरीत आणि काटा मोडलाय जिपरीत. खरं म्हणजे सखूबाईचे सगळे संवाद पुन्हा एकदा लिहावेत हृदयसने असं मला वाटतं. त्यातनं जीवनातील अनुभव आहेत. तिथल्या बाया कशा आहेत, म्हणजे भांडी घासताना असे कोणता पाला वापरतात ते कुणाला माहिती नव्हतं, पण त्यांच्याकडे नॉलेज आहे, समजदारपणा आहे. हे सगळं तो इथं मांडतोय. खरं म्हणजे त्यांनी अनेक निष्कर्ष नोंदवलेले आहेत, कळत नकळत. चळवळीचं नुकसान का झालं, घर का विभागतं, माणसं अशी का वागतात, हे सगळी निरीक्षणं तो नोंदवतोय. खरं म्हणजे हे एक ग्राम संस्कृतीच्या अनुषंगाने केलेलं काय आहे निवेदन आहे. ग्राम संस्कृती असते कशी, म्हणजे जातीयता असेल, त्यांचे कपडे असतील, सण उत्सव असेल, आठवडा बाजार असेल, घरात कोणकोणत्या भाज्या होतात. ते मालनबाईचं शिक्षिका प्रचंड मी हसलो त्याला, पण मुलांनी दिलेली उत्तरं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं आपण त्याला म्हणून वाटोळं कसं झालं, का झालं, कशामुळे झालं, तर अनेक कारणं आहेत. याची उत्तरं आपल्याला सापडता येईल. उदासीनता कशी आहे, मला आता इथं आठवतंय, महात्मा फुल्यांनी ग्रामीण भागातले किंवा गरीब मुलं शाळेत येत नव्हती तर त्यांना पगार चालू केला होता. शाळेतली गळती थांबवण्यासाठी पगार चालू केला होता 200 वर्षापूर्वी. जाणता पुरुष होता. तसे उपाययोजना तर केली गेली नाही. आणि शाळा ही एक रंजनाचं ठिकाण बनली. सगळी मुलं ते बघायला जायची, ती बाई प्रार्थना कशी म्हणते, ती चुकते कशी, मुलं कशी चुकीचे उत्तर देत आहेत. ज्ञानाचं केंद्र मनोरंजनाचं केंद्र झालं. पर्यायाने भोरचा भाग, ग्रामीण भाग हा मागास राहिला, बौद्धिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या. ह्याचे सगळे उत्तर कळत नकळत हे पुस्तक देऊन जातं. जागोजागी साहित्य संदर्भ येतात बघा सारखे. हा कवी असा म्हणला, ग्रेस असा म्हणाला, सूर्य असे म्हणाले, कुष्मग्रज असे म्हणाले. ज्याचा प्रभाव असतो ना तो संदर्भ येतोच, तो संदर्भ येतोच. म्हणजे तुम्हाला चिंचेवर लिहितोय, हा त्या डोहावर लिहितोय, उंबराच्या झाडावर लिहितोय,
उमरात झाड त्याने जे मांडले ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हा तो जगणारा माणूस आहे. सोयरा म्हणजे काय? आपला सगळा माणूस, ज्याच्याशी आपण रुटीबिटी व्यवहार करतो, तो सोयरा. झाडं लावणं वेगळी आणि त्याच्याशी नातं जोडणं वेगळं. ते तुकाराम महाराजांना जमलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरा. दुसरा अवलिया रोहिदास आहे, तो ह्याच्या झाडावर प्रेम करतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, मला ते याचा खरा अर्थ रोहिदासकडे बघून उमलतो. मला रोहिदास उमलत गेला, उलगडत गेला. मी पाहिलेला तो माझा मित्र म्हणून आहे, चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आहे. ह्या कथेतून, ललित गद्यातून तो कळला. आणि खरं म्हणजे हे त्याचं 10वी-12वी पर्यंतचा अनुभव आहे. अजून विद्यापीठातले अनुभव यायचे. पुणे खंड 2, नंतर चळवळीतले अनुभव यायचे खंड 3. आणि त्यांनी ते लिहिली पाहिजे. त्या व्यक्तिरेखा पकड. खरं म्हणजे ग्रामीण भागातल्या व्यक्तिरेखा जेवढा प्रभाव करतात तेवढा त्याला विद्यापीठात व्यक्तिरेखा प्रभावित केल्या का ते शोधावं लागेल, ते त्यांनी शोधलं पाहिजे. हे पुस्तक का वाचावं वाचकाने? ते त्याच्या आठवणीत आम्ही का वाचायच्या? वाचन मूल्य काय? यात अनेक आठवणीबरोबर माहिती येते, याचं सामाजिक चिंतन येतं. चिंच कुठनं आली? मूळ आफ्रिकेतून. बाबासाहेब काय म्हणतात संविधानासंबंधी? वेगवेगळे तो संदर्भ देतोय, वेगवेगळी माहिती सहज सांगतोय, आपल्या ज्ञानात भर पडते. काही शब्द नवीन आले जे मलाही नव्हते माहिती. बुधट काय ते म्हणजे केरसुनी छुट्टी झाल्यावर त्याला एक म्हणतात ना काय, हां ते मला माहिती नव्हतं. बुंदाटनं मारायची बायको नवऱ्याला काय, अशा अनेक शब्द मला नवीन होते. ह्याची भाषा ही जी आहे ही भोरची भाषा आहे. अनेक कवींचे लेखकांचे संदर्भ त्याच्यामध्ये येतात, पण एकाही कवीचा लेखकाचा लेखनाचा प्रभाव रोहिदासवर नाही. ही जमेची बाजू. आता प्रभावित झालेली माणसं तशीच ओढतात, तीच भाषा वापरतात. तसं नाही. हा एक प्रकारचं तात्विक मांडणी सुद्धा कळत नकळत यात दडलेली आहे. याची निरीक्षणं दडलेली आहे, याचे निष्कर्ष दडलेले आहे. असं का घडलं, असं का होतंय, मग काय केलं पाहिजे, याची उत्तरं कळत नकळत रोहिदास सांगतो. आणि शिक्षणामुळे समाज बदलतो, धारणा बदलतात, त्याचं उत्तम उदाहरण हे पुस्तक आहे. भूताकेता संबंधी असतील, माणसांसंबंधी असतील, ह्याचे निर्णय कसे बदलले, भावना कशी बदलली, दृष्टिकोन कसा बदलला. तो म्हणाला मी शिकल्यानंतर मला कळलं की हे आहे. शिक्षण माणसावर परिणाम करतं, उत्तम उदाहरण यातून आपल्याला दिसून येतं. म्हणून हे प्रत्येकाने पुस्तक वाचावं. खरं म्हणजे डॉक्टर साहेबांची 3 पुस्तकं आली, हृदयाची 10 पुस्तकं आली. एक ऐतिहासिक संदर्भ असलेलं भोरगाव आहे. हळूहळू ते सांस्कृतिक संदर्भ असलेलं काय होते ठिकाण होतंय. त्यामुळे अशा लेखकांचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे. इथनं पुढं लोक पुण्याला नाही तर भोरला येतील. लक्षात घ्या. काय इथं मोठी साहित्य संमेलनं भरतात आणि भोरचे माणसं फक्त इथंच घेत नाहीत, आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य संमेलनं घेतात. साधी गोष्ट नाही होई. हे पुण्यात राहून आम्हाला जमलं नाही. साहेब हे महत्त्वाची गोष्ट आहे, हे करता नाही आला. आणि 200 वर्ष झाल्यानंतर हा सहृदय माणूस मॉरिशसला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा पुतळा बसवतो. हमरस्ता नाकारणारी ही माणसं आहेत. आपली पायवाट आपण तयार करणारी ही माणसं आहेत. त्यांना कसलाही लोभ नाही. लोभ असता तर डोंबिवलीमध्ये हा रमला असता प्राध्यापक म्हणून. इतर लोभ असता तर पुण्यात रमला असता, पण तो भोरमध्येच आला. मग अशी माणसं व्यवहाराच्या अनुषंगाने समजून घेणं अवघड आहे.
ते आत शिरल्यावर कळतात. त्यांना जगण्याचा हेतू समजल्यावर कळतो. म्हणजे तो आता आजी फार छान म्हणतो की माझी आजी सगळ्यांना द्यायची आणि तो वारसा आमच्याकडे आलेला आहे. हा जो वारसा आहे ना, ह्याचा अडाणी बायकून आलेला आहे, आजीकडून, सखू आजीकडून. आणि तो मध्ये मध्ये असा इंग्रजी शब्द टाकतो ना, ते इतका बेमालूमपणे ना की मी सुद्धा वाचा चमकतो. अरे काय हे भाषा, ती सगळी भाषा पाहिली ना, हा कवी आहे. हृदयास हा कवी आहे. बस असं वाटतं की ह्या ज्यामधलं वर्णन आलेलं आहे, हे आलेलं आहे, ही कविता आहे. त्याचे प्रतिमा प्रतिके फार वेगळे आहेत. म्हणजे कॅप्टन चंदा मामाला कॅप्टन अशी उपमा कोणी वाटत नव्हती. अशा अनेक गोष्टी आहेत. तुमचं आमच्या आजीचं कल्चर असं आमच्याकडे हस्तांतरित झालं. कल्चर असे अनेक इंग्रजी शब्द तो इतक्या मध्ये त्या सांधेमध्ये बसवतो, तर वाटतं हे इंग्रजी नाहीच आणि ते वेगळाच परिणाम करतो. खरं म्हणजे मला शब्द सांगता येत नाही आहे, पण ते मी वाचताना मला असं काहीतरी असं वेगळंच वाटायचं, बुद्धी असं काहीतरी चमकल्यासारखं वाटायचं. ही लेखनाची ताकद आहे, सहजता आहे. कुठे ज्ञान सांगतोय, आठवणी सांगतोय, ह्या माणसाला मोठं करतोय असं नाही, सहजता. आणि या सहजतेमध्ये अनेक दडलेलं असतं. जे पानं संत असतं ना, ते खोल असतं. खळखळत पाणी खोल नसतं. म्हणून ही सहजता ते वागण्यात आहे, त्याच्या बोलण्यात आहे. म्हणून की समाजाचं स्वप्न पाहणारा, समतावादी समाजाचं स्वप्न पाहणारा. आमचा म्हणतो बेगमपुऱ्या स्वप्न पाहणारा. बेगम, जिथं कुठलंही कसलंही काय नाही, दुःख नाही, बेगम, त्या समाजात स्वप्न पाहणारा हा रोहिदास आहे. याची पुढचे खंड यावेत भालेराव सर. आता इथनं पुढं आम्ही सुद्धा असं ते त्यांचं काय करू, जे साहित्य आहे आमच्या जवळ संग्रहित करू आणि आपण सगळेजण रेटा लावू. कारण हा रेटाशिवाय काम करणारा माणूस नाही. सामाजिक चळवळीत हा लोकांना रेटा देईल, चला चला, पण लिखाणामध्ये स्वतःचं नाव होण्यासाठी हा एकही पाऊल उचलणार नाही. मी माझ्या मित्राला ओळखतो, हा चमकू माणूस नाही, स्वार्थासाठी काहीच करणारा माणूस नाही, एखादी गोष्ट नाही पटली तोंडावर बोलणारा माणूस. अशी माणसं दुर्मिळ आहेत. अशा माणसांना समजून घेणं ही अवघड गोष्ट आहे. हा निसर्गात रमणारा माणूस आहे, हा खरा निसर्गवादी आहे. म्हणून याला चिंच, ढो, विहीर, खिंड आपली वाटते, त्याने नातं जोडतो. जो या निसर्गाशी प्रामाणिक राहतोय, ते नातं जोडतोय, माणसांची का नाही. तर तशी माणसं तोडीची भेटली पाहिजे. त्यांनी खंत दाखवलं, कालचा दोस्त आता शत्रू होऊ शकतो. खंत, माणसं जपणारा, प्रेम जपणारा, भावना जपणारा असा हा अवलिया आहे. आणि ह्या मातीतून तयार झाला आहे. म्हणजे भोरची माती नक्कीच वंदनीय असेल, होईल. आणि भविष्य काळामध्ये मागाशी म्हटल्याप्रमाणे भोरला माझ्या मित्राच्या अनुषंगाने ओळखलं जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम.